कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीची समझोता एक्सप्रेस धावली। हाच पॅटर्न कायम ठेवत आज विषय समित्यांची सभापती निवड प्रक्रिया पूर्ण झाली। सर्वच समित्यांच्या सभापतीपदी महायुतीच्या महिला विराजमान झाल्या। शिक्षण आणि अर्थ समिती जनसुराज्य शक्ती पक्षाकडे गेली। बांधकाम आरोग्य समिती शिंदे गट शिवसेनेला तर महिला बाल विकास समितीचं सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले। तर आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाच्या शाहू आघाडीला समाज कल्याण समितीचं सभापतीपद मिळालं। करवीरच्या प्रांताधिकारी मौसमी चौगले यांच्या अध्यक्षतेखाली या सर्व निवडी बिनविरोध झाल्या। मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्हा परिषदेवर महायुतीनं निर्विवाद सत्ता स्थापन केली। 15 दिवसांपूर्वी अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडी पार पडल्या, तर आज विषय समिती सभापतींच्या निवडी पार पडल्या। त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या सारिका नांदेकर यांची बांधकाम आणि आरोग्य समिती सभापती म्हणून निवड झाली, तर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या शीतल यादव यांची शिक्षण आणि अर्थ समिती सभापतीपदी वर्णी लागली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विद्या पाटील शिक्षण आणि अर्थ समिती सभापती बनल्या, तर सभागृहात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शाहू आघाडीच्या सदस्या श्रद्धा गायकवाड यांची समाज कल्याण समिती सभापतीपदी निवड झाली। आज दुपारी 2 वाजता सभेच्या कामकाजाला प्रारंभ झाला। तत्पूर्वी सभापती पदाचे सर्व उमेदवार महायुतीच्या नेत्यांनी निश्चित केले होते। सभागृहात उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर महाविकास आघाडीकडून सुदर्शन खोत, सागर पुंदरे, संयोगिता मोरे, नंदिनी कांबळे यांनी अर्ज दाखल केले होते। त्यांना माघारीसाठी 15 मिनिटांची वेळ देण्यात आली, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते सुधीर देसाई यांच्यासह प्रमुख नेत्यांनी विनंती केल्यामुळे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले। परिणामी महायुतीच्या सर्व महिला उमेदवार बिनविरोध विजयी झाल्या। अध्यक्षपदासह सर्व सभापतीपदं महिलांनाच मिळाल्यानं कोल्हापूर जिल्हा परिषदेत महिला राज आलं आहे। याचा संदर्भ देत एका सदस्यानं या सर्व लाडक्या बहिणींनी विरोधी पक्षातील लाडक्या भावांनाही सांभाळून घ्यावं असं आवाहन केलं। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, करवीरचे तहसीलदार स्वप्नील पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जयवंत उगले यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते।